प्रेज द लॉर्ड चर्च. सर्वांना शुभ सायंकाळ, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा या देवाच्या मंदिरामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. जे तुम्ही ऑनलाईन या शास्त्राभ्यास बायबल स्टडीमध्ये जुळत आहेत, तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो प्रियांनो. आणि ही वेळ आहे, आपण दर मंगळवारप्रमाणे शास्त्राभ्यासमध्ये जाणार आहोत बायबल स्टडीमध्ये. आणि या मागील दिवसांमध्ये प्रियांनो आपण पवित्र आत्म्याबद्दल शिकत आहोत. पवित्र आत्म्याशी सहभागिता या विषयावर आपण शिकत आहोत. आणि प्रियांनो, मला सांगू द्या की देवाचं वचन हे आमचं जीवन बांधतं प्रियांनो. आणि ज्यावेळेस ते ज्ञान, ते देवाच्या वचनाचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं, ते आमचं जीवन अधिक फलदायी करतं, ते आत्म्यामध्ये आम्हाला बलवान करतं प्रियांनो. आणि ही वेळ घेऊया प्रियांनो, आपले अंतःकरणाची दारे उघडा, आपले अंतःचक्षु उघडा, कारण देवाचं सामर्थ्यशाली वचन तुमच्यापर्यंत येत आहे. या अभ्यासाद्वारे नक्कीच आपण सर्व आशीर्वादित होत आहोत आणि आज देखील होणार आहोत. आणि आपल्यामध्ये यावेळेस पास्टर सुधीर साबळे आहेत. मी त्यांना विनंती करतो, ते का नाही पुढे येत असताना देवाच्या सामर्थ्यशाली वचनासाठी आणि अभ्यासासाठी आपण दोघांचंही स्वागत करूया. आमेन. थँक्यू. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये. प्रियांनो, आपण पवित्र शास्त्रामधून अभ्यास करत आहोत आणि आपण पवित्र आत्मा हा विषय नाही आहे, तो एक व्यक्ती आहे. लक्षात ठेवा, त्या पवित्र आत्म्याविषयी आपण काही गोष्टी शिकत आहोत, शिकणार आहोत आणि शिकण्याची गरज आहे. मला एक गोष्ट सांगू द्या, आजपर्यंत बरेचसे सेशन्स आपण पवित्र आत्म्याबद्दल बोललेलो आहे, ऐकलेले आहे. पण मी सांगू द्या की किती तुम्ही त्याबद्दल बोललात तरी सुद्धा त्याला मर्यादा नाही आहे, अमर्याद आहे. कारण पवित्र आत्म्याची ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे प्रियांनो. ही जी गोष्ट आहे, पवित्र आत्मा हा त्रैक्य देवामधला देव आहे आणि ही सत्य वचन आम्ही समजून घेण्याची गरज आहे. कधी कधी असं होतं, देव जो बाप ह्याला पहिली जागा देतात, देव जो पुत्र ह्याला दुसरी जागा देतात आणि देव जो पवित्र आत्म्याला तिसरी जागा देतात. त्यामुळं त्या पवित्र आत्म्याचं महत्त्व तेवढं राहत नाही. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे तिघही सेम आहेत. त्यांचं मोल सेम आहे. त्यांचा सन्मान तसाच केला पाहिजे. ते अशा प्रकारे 1 2 3 नाहीये, ते अशा प्रकारे एक आहेत, त्रैक्य आहेत, ट्रिनिटी आहे. ही समजण्यासाठी पवित्र शास्त्रातून बरेचसे गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी प्रभू परमेश्वराने त्या पवित्र आत्म्याला समान जागा दिलेली आहे. पण बरेचसे लोक त्या पवित्र आत्म्याच्या गोष्टी समजून घेत नाहीत आणि मग ते तर आम्हाला देवबाप मिळालेलं, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं तेवढं पुरेसे आहे. नाही प्रियांनो, देवाचा आत्माच शत्रूच्या विरोधामध्ये, समजून घ्या, देवाचा आत्माच शत्रूच्या विरोधामध्ये उभा राहतो तुमच्या माझ्यासाठी. आणि म्हणून तुमचं आणि देवाच्या आत्म्यासंगती संबंध असणं खूप गरजेचं आहे. मी आजचा विषयाला जाण्या अगोदर यशायाचं पुस्तकाचा 59 अध्याय आणि 19 वचन तुम्हासाठी वाचू इच्छितो. कारण त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचा शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल. यशायाचं पुस्तकाचा 59 अध्याय आणि 19 वचन. ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच विरुद्ध झेंडा उभारेल. फार महत्वाची गोष्ट आहे. शत्रू कसा येईल? पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल. बापरे, मला माहित नाही कधी पाण्याचा लोंढा तुम्ही पाहिला का. सुनामी सारखा तो शत्रू येईल, पण त्याविरुद्ध देवाचा आत्मा झेंडा उभारेल किंवा देवाचा आत्मा त्याला विरोध करेल. शत्रूला विरोध करणारा देवाचा आत्मा आहे. आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, जुन्या करारामध्ये ज्या वेळेला मोशेच्या माग फारोचं सैन्य आलं होतं, त्यावेळेला आम्हाला माहिती आहे की तो
अग्निस्तंभ जो आहे तो त्यांच्या समोरून माग जाऊन थांबला आणि त्या फारोच्या सैन्याला त्यांनी पुढे येऊ दिलं नाही. देवाचा आत्मा तुमच्या माझ्यासाठी काम करतो, तुमच्या माझ्यासाठी तो विरोध करतो. पण ह्या देवाच्या आत्म्याला समजून घेणं, त्या देवाच्या आत्म्यावर सहभागिता करणं, त्या देवाच्या आत्म्याबद्दल खोल अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला विनंती करतो प्रियानो, त्या देवाला समजून घ्या. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, बळाने नव्हे पराक्रमाने नव्हे माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल. आत्मा कार्य करणारा आहे. लक्षात ठेवा. आम्हाला असं वाटतं की माझ्या बळाने मी काम करू शकेल, नाही. कार्य जे घडणार आहे ते देवाच्या आत्म्याद्वारे, आणि म्हणून त्या देवाच्या आत्म्याची ओळख होणे, देवाच्या आत्म्याला समजून घेणे हे गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा देवाचा आत्मा येतो प्रियांनो, तो तुम्हाला देवाची एक विशिष्ट ओळख देतो, देवाची ओळख देतो. आज मी तुम्हाला सांगते बोलणार आहे ते म्हणजे पवित्र आत्म्याबरोबरची सहभागिता. फार गरजेचं आहे. आम्हाला सर्वांना ते वचन माहित आहे. पहिले 2 कोरिन्थीकरास पत्राचा 13वा अध्याय आणि 14 वचन. आणि लहान बाळापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जो कोणी चर्चला जातो, पास्टर पाळक साहेब ज्या वेळेला शेवटचा आशीर्वाद देतात ते शब्द वापरतात. आपण वाचूया काय म्हटलेलं त्या वचनांमध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सर्वांसह असो. आता पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सर्वांसह असो हे बोलल्यानंतर ते तिथं सोडलं. तर आता आम्ही आशीर्वाद झालो आणि आम्ही निघून जातो. पण त्या पवित्र आत्म्यावर सहभागिता करतो काय, किंवा ते सहभागिता म्हणजे काय आहे, ती पवित्र आत्म्याबरोबरची सहभागिता आम्हाला समजली काय. फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये देखील आम्हाला या सहभागीपणाबद्दल सांगितलेलं आहे. आपण वाचूया. फक्त 2 कोरिन्थ 13:14 मध्येच सांगितलेलं नाही आहे. तर पॉल ह्या ठिकाणी फिलिप्पीकरास पत्राचा 2 अध्यायाचं 1लं वचन काय म्हणतो पहा. फिलिप्पी 2 अध्यायाचं 1लं वचन. यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत. आत्म्याची सहभागिता, आत्म्याची भागिता, हा जो शब्द वापरलेला आहे तो समजून घ्यायला पाहिजे. तो शब्दच, त्या शब्दाचा अर्थच प्रियांनो कोइनोनिया, KOINONIA. आणि हा कोइनोनिया हा ग्रीक शब्द पौलाने वापरला. त्याचे इंग्लिशमध्ये 7 अर्थ आहेत. आणि मी विचार करतो, अरे बापरे, मग मी कुठला घ्यायला पाहिजे. मला असं जाणवलं की हे सर्व अर्थ माझ्या जीवनासाठी पवित्र आत्म्याद्वारे गरजेचे. कोइनोनिया ह्या शब्दाला 7 गोष्टी जुडलेल्या आहेत प्रियांनो. आणि मी आज तुम्हाला सांगतो, ह्या 7 गोष्टी तुम्ही आणि मी समजून घेण्याची गरज आहे ह्या नावाच्या अर्थाची. सर्वात पहिली गोष्ट पार्टनरशिप किंवा भागीदारी. पवित्र आत्मा तुमच्या माझ्याबरोबर पार्टनरशिप करू इच्छितो, भागीदारी करू इच्छितो. कशासाठी? देवाच्या सेवा करण्यासाठी. परमेश्वराची पार्टनरशिप तुमच्या बरोबर असो, भागीदारी तुमच्या सेवा कार्यात, तुमच्या व्यवसायात, तुमच्या जीवनातील प्रत्येक भागामध्ये तो तुमच्या सांगती पार्टनरशिप करू इच्छितो. लक्षात ठेवा. and that's a great partner. तो अद्भुत पार्टनर आहे. लक्षात ठेवा, तो दगा देणारा पार्टनर नाही आहे. तो कष्ट करणारा आहे, काम करणारा पार्टनर आहे. तो प्रियांनो त्याचं सामर्थ्य प्रगट करणारा पार्टनर आहे. दुसरं महत्वाचं त्याला नाव असं दिलेलं आहे पार्टिसिपेशन, सहभागी होणे. कोइनोनिया म्हणजे तो तुमच्याबरोबर सहभागी होतो. प्रियांनो तो सहभागी होतो, फेलोशिप करतो, सहभागी.
तिसरं आणि महत्वाचं, आता हे थोडस जो शब्द वापरलेला आहे त्याला इंटिमेट रिलेशनशिप. ऍक्च्युली जो शब्द वापरलेला आहे तो इंटरकोर्स वापरलेला आहे. म्हणजे पती पत्नी मधील जिव्हाळ्याचा जो संबंध आहे किंवा जो वैयक्तिक संबंध आहे त्या संबंधाविषयी तो शब्द वापरलेला आहे. फेलोशिप. समजून घ्या, देवाचा आत्मा तो तुमच्या सांगती सहभागिता करू इच्छितो. मला माहित नाही तुम्ही देवाच्या आत्म्याबद्दल काय विचार करता, पण प्रियांनो, कधी कधी आम्ही म्हणतो की माझं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आम्ही कबूल करतो, पण आम्हाला नुसतं मुखाची कबुली नाही, त्याचं आम्ही रिअलायझेशन करतो का की देवाचा आत्मा, जगाच्या निर्मितीचा आत्मा. तुम्हाला माहिती आहे देवाचा आत्मा त्यांनी सर्व जग निर्माण केलं, तो किती मोठा आहे. जर तुम्ही यशायाच्या पुस्तकामध्ये गेलात 40व्या अध्यायामध्ये, आणि मला वाटतं त्या ठिकाणी 12 वचन किंवा 13 वचनापासून त्या ठिकाणी देवाची महानता सांगितलेली. वाचूया आपण यशाचं पुस्तक याचा 40व्या अध्याय, आणि त्यामधील देवाच्या आत्म्याचा हे कोण आहे. मला वाटतं 12 वचनापासून पुढे आपण काही वचन वाचूया. 13 वचन वाचणार आहोत, पण 12 वचनापासून वाचूया. हा. जलाचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप ऐका, जलाचे माप आपल्या हाताने. जलाचे म्हणजे समुद्राचे माप आपल्या हाताने कोणी केले आहे? देव किती मोठा आहे. आकाशाला वितीने कोणी मोजलंय? पुढे वाचूया. हा. आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? बर. पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? बर. डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलले आहे? तराजूने कोणी तोलले आहेत? परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? कोणी परमेश्वराच्या आत्म्याला मार्गदर्शन केले, नियमन केले, चल तू असं कर, तू तसं कर. हे समजून घ्या, देवाचा आत्मा हा देव आहे. तो अद्भुत सर्व समर्थ परमेश्वर आहे. तो तुमचा पार्टनर होऊ इच्छितो, तो तुमच्या संगती सहभागी होऊ इच्छितो, तो तुमच्या संगती जिव्हाळ्याचे संबंध ठेवू इच्छितो. आणि बऱ्याच वेळा फक्त माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि मग आम्ही आमच्या गोष्टी आम्ही विसरून जातो, त्याच्यावर आम्ही सहभागिता करायला वेळ देतो का? तो व्यक्ती आहे प्रियांनो, लक्षात ठेवा. तो नुसता त्याला आत्मा म्हटल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की, लक्षात ठेवा प्रियांनो, देवदूत हे आत्मे आहेत, पण पवित्र आत्मा जसा देवबाप आहे, जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तसा पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्ती बरोबर तुम्ही आणि मी सहभागिता करायला पाहिजे. वी मस्ट फेलोशिप विथ हिम. बेनिहिनचं फार चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, फार वर्षांपूर्वी मी वाचलं. त्यांनी लिहिलं होतं गुड मॉर्निंग होली स्पिरिट. आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा मी सकाळी उठतो मी म्हणतो गुड मॉर्निंग होली स्पिरिट. थोडक्यामध्ये मला माहित नाही तुम्ही ते म्हणावं का नाही किंवा तुम्ही, पण प्रियांनो, थोडक्यामध्ये तुम्ही रेकग्नाइज करता की तो तुमच्या मध्ये आहे, तुमच्या बरोबर आहे. तुम्ही त्याची उपस्थिती रेकग्नाइज करता. त्याला रेकग्नाइज म्हणजे त्याची ओळख, जाणीव ठेवता की अरे देवाचा आत्मा माझ्या बरोबर आहे. आणि हे महत्वाचं आहे, त्याच्याबरोबर तुम्ही सहभागिता करता. चौथी गोष्ट, जो शब्द कोइनोनिया आहे, त्याचा अर्थ कम्युनिकेट्स, परस्पर संभाषण करणे. म्हणजे तो फक्त एकटा बोलत नाही किंवा मी एकटा बोलत नाही, तर कम्युनिकेशन त्या ठिकाणी होतं. 5वा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे कम्युनियन. म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा परिचय, सख्य. कम्युनियन ह्या शब्दाचा अर्थ आम्हाला फक्त प्रभुभोजनच माहीत असेल, पण त्या प्रभुभोजनामध्ये देखील जेव्हा आम्ही सहभागी होतो त्यावेळेस तो जिव्हाळ्याचा
सख्य देवबापा सांगती, देवाच्या आत्म्या सांगती जे सख्य आहे ते समजून घेणं. 6वा शब्द जो वापरलेला आहे डिस्ट्रीब्युशन, वितरण किंवा विभागणी. देवाचा आत्मा तुमच्याद्वारे काहीतरी वितरण करू इच्छितो, काहीतरी देऊ इच्छितो. आणि मग आम्ही पावलाचं जीवन पाहतो किंवा पहिल्या मंडळीचं जीवन पाहतो. देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला सांगितलं तू तिकडे जा. देवाच्या आत्म्याने पावलाला सांगितलं त्या आशिया प्रांतात जाऊ नको. प्रभू येशूच्या आत्म्याने त्या देशात जायला आम्हाला अडखळण केलं. अरे देवाचा आत्मा त्यांच्या सांगती रिलेट होता. ते जे काही करत होते, मी अगोदरच फार पहिल्यापासून बोललो की प्रेषणचे कृत्य हे प्रेषणचे कृत्य म्हणण्यापेक्षा पवित्र आत्म्याचे कृत्य म्हणायला पाहिजे. कारण प्रेषित लोक पवित्र आत्म्यावर एवढी सहभागिता करत होते. आणि प्रियांनो, आताची मंडळी हे सत्य विसरलेली दिसते. पण मला एक गोष्ट सांगू द्या, आजपासून तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्यावर एवढी सहभागिता करायला पाहिजे. देवाच्या आत्म्याबरोबर संगत करायला पाहिजे, देवाच्या आत्म्याबरोबर सहभागिता. कधी कधी काही लोक त्या देवाच्या आत्म्यावर अशा प्रकारे म्हणजे मी काही लोकांचं एक्स्ट्रीम पाहिलेलं, एक्स्ट्रीम. ओके, मी सेवा कार्यामध्ये मग काही लोक नाही देवाचा आत्मा माझ्यावर आलेला आहे आणि मला आता ती मला भावना होत आहे आणि मला असं म्हणजे प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे देवाचा आत्मा हा भावना नाही आहे. बायबलचं वचन सांगतं देह आणि आत्मा यांच्यामध्ये पटत नाही, यांच्यामध्ये दोघांमध्ये एक जुटता होऊ शकत नाही, अशक्य आहे. कम्युनियन हे तुमच्या आत्म्याबरोबर होतं. म्हणजे तुम्ही या आत्म्यात चालायला लागता. यू डोंट फील, प्लीज गैरसमज करू. काही लोकांना फील होतं, काही लोकांच्या अंगावर काटे येतात. इट्स फाईन, इट्स ओके. बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पॉल खाली पडला, ओके, उपडा पडला, तोंडावर पडला, ओके. पण पवित्र आत्म्या उतरून आल्यानंतर वेगळं काहीतरी भावनिक घटना घडलेल्या आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळत नाही. पवित्र आत्म्याचं काम हे विश्वास, त्याबद्दल मी येणार आहे तुम्हाला सांगते प्रियांनो. हे जे सख्य आहे विश्वासाने घडणारं काम आहे, विश्वासाने. कारण त्या विश्वासालाच तो प्रतिसाद देतो. आणि 7वं आणि शेवटचं वचन म्हणजे फेलोशिप. त्याला कोइनोनिया ह्या शब्दाला फेलोशिप, सोबत, संगत, सोबत तुमच्या बरोबर असणारी संगत, तुमच्याबरोबर असलेली सोबत तो करतो. प्रियांनो, बायबलमध्ये देवाच्या आत्म्या सांगती आणि पित्या सांगती, येशू सांगती, सहभागिता करण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. उद्दिष्ट हे आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 3 आणि 4 वचन आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 3 आणि 4 वचन. योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 3 आणि 4 वचन. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हास यासाठी कळवतो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. त्या ठिकाणी तो म्हणतो तुम्ही आमच्या सांगती सहभागी व्हावं, आमच्या बरोबर सहभागिता, मंडळी बरोबर सहभागिता करा. पुढं आपली सहभागिता तर पित्याबरोबर, आपली सहभागिता पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या बरोबर आहे. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. ही जी सहभागिता आहे प्रियांनो, देवाचा आत्मा आम्हाला सहभागितेमध्ये नेतो, त्याचा पुत्र येशू बरोबर आणि पित्या बरोबर. पवित्र आत्माच आम्हाला सहभागितेमध्ये नेतो, दुसरं कोणीच जाऊ शकत नाही. तुम्ही पवित्र आत्म्याशिवाय पित्याबरोबर सहभागिता करू शकत नाही. तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन पवित्र आत्म्या वाचून जगूच शकत नाही. पवित्र आत्मा
हा आम्हाला देवबापानी पित्याबरोबर येशू बरोबर सहभागिता करण्यासाठी, इनफॅक्ट त्याची उपस्थिती तो आमच्या बरोबर घेऊन येतो. येशू ख्रिस्ताने सांगितलं, लक्षात ठेवा, मला वाटतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आणि 14व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये, जर तुम्ही माझी वचनं पाळली तर मी आणि पिता येऊन तुमच्यामध्ये वास करू. वाचा. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल हा. तो माझे वचन पाळील. हा. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. आणि आम्ही त्याच्याबरोबर येऊन वस्ती, आणि ती वस्ती तो कसा करतो? पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे. पिता, पुत्र, आम्हाला सर्वांना माहिती आहे, इन रियालिटी देवबाप त्या स्वर्गीय स्थानी बसलेला आहे. त्याचं सिंहासन अद्भुत आहे, नीलमण्याचं ते सिंहासन आहे. त्याच्या शेजारी प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. ही रियालिटी आहे. पण देवाचा आत्मा त्याची उपस्थिती आमच्यामध्ये घेऊन येतो, आणि वी फेलोशिप विथ देम. आता हे कसं होतं प्रियांनो? हे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. त्यामध्ये बुद्धी वापरण्याची गरज नाहीये. फार मोठा प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये आहे की आम्ही आमच्या बुद्धीने जी तोकडी आहे, जी आमची बुद्धी मर्यादित आहे, त्या बुद्धीने देवाला समजण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या बुद्धीला बाजूला ठेवा आणि हे जे शास्त्र आहे, हे जे देवाचं वचन सांगतं, त्यावर मनन करा, त्यावर विश्वास ठेवा. हे जर म्हणतं ते सत्य आहे, त्याच्या सहभागितेमध्ये पूर्ण आनंद आहे. त्याच्या सानिध्यामध्ये, स्तोत्र 16 वचन 11 मध्ये असं म्हटलेलं आहे, त्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. There's a fullness of joy in his presence. स्तोत्र 16 वचन 11. स्तोत्र 16 वचन 11. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या उजव्या हातात सौखे सदोदित आहेत. आमेन. तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. आणि मग हेच वचन जर तुम्ही रोमकराच्या पत्रामध्ये 13व्या अध्यायाच्या 17 वचनामध्ये पॉल म्हणतो, देवाचं राज्य खाण्यापिण्यामध्ये नाहीये, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद. वाचूया. कारण खाणे व पिणे या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. किती वेळ आम्ही घालवतो त्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये? किती वेळ आम्ही त्याला देतो? आम्ही बाकीच्या जगातल्या बऱ्याच गोष्टीला बराच वेळ देतो, पण देवाने हा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. आणि मी तुम्हाला आज हेच सांगायला आलो की त्याबरोबर तुम्ही सहभागिता, आणि ती कशी सहभागिता करणार आहोत ते मी सांगणार आहे. तेवढंच नव्हे तर हा पवित्र आत्मा खिन्न कसा होतो ते देखील मी तुम्हाला सांगणार. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही पवित्र आत्म्याला कसं विझवता. बायबल म्हणतो की पवित्र आत्म्याला विझवू नका, आत्म्याला विझवू नका. तुम्ही विझवू शकता आत्म्याला, तुम्ही आत्म्याला खिन्न करू शकता, पण त्याहीपेक्षा तुम्ही आत्म्यावर सहभागिता करून त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालाल तर प्रियांनो, आज मला सांगू दे, देवाचं कार्य अधिक वाढत जाईल. कारण हे कार्य तुमचं माझं नाही आहे. हंगामाचा मालक आणि हंगामाचा धनी पवित्र आत्मा आहे. तो म्हणतो, त्याला माहिती आहे, हे फिलिप्पात चल, अरण्यामध्ये एक व्यक्ती आहे जो बायबल वाचत आहे आणि त्याला कळत नाहीये, जा त्याला तू धाव आणि त्याला पकड. फिलिप्प त्या आत्म्याची वाणी ऐकायला तयार होता. नुसती ऐकायलाच तयार नाही तर ती पाळायला तयार होता. म्हणून त्या षंडाकडे तो जाऊ शकला आणि अख्ख्या देशामध्ये, इथिओपिया देशामध्ये देवाच्या वचनाचं कार्य घडलं. हा देवाचा आत्मा प्रियांनो, हा हंगामाचा धनी आहे. हा देवाचा आत्मा तेच काम करतो जसं फिलिप्पाला उचलून एका जागेतून त्या गावात घेऊन गेला, तिथं त्यांनी सुवार्ता सांगितली. दुसऱ्या गावात तो गेला, तिथं त्यांनी सुवार्ता सांगितली. देवाचा आत्मा
तेच कार्य करतो. देवाचा आत्मा कार्य करत आहे, पण तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर सहभागिता. आज प्रियानो, त्या पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता करणं अत्यंत महत्वाचं आहे. ते कसं करायला पाहिजे? सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट, जर मला पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता करायची आहे तर एकच महत्वाची गोष्ट आहे, ती फक्त विश्वासाने होते. विश्वासा वाचून तुम्ही त्याच्याबरोबर सहभागिता करू शकत नाही. बऱ्याच वेळा मला वाटतच नाही देवबाप माझ्या बरोबर आहे. मला ही जी भावना, हा देह फसवा आहे प्रियांनो. हा स्वतः तुम्हाला फसवतो. नाही, आय डोंट फील, मला त्याची उपस्थिती जाणवत नाही. मला तो बायबलचं वचन तसं सांगत नाही. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायाच्या 16 आणि 17 वचनामध्ये तो म्हणाला, मी जातो आणि मग पवित्र आत्मा पाठवतो. मी विनंती केली पित्याला. आपण वाचूया 16 आणि 17 दोन्ही वचन वाचूया. चांगली वचन आहेत. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुम्हाबरोबर कधी कधी राहावे? सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. ऐका, जगातले लोक त्याला ग्रहण करू शकत नाही. का? कारण ते त्याला पाहत नाहीत. त्याचं कारण सांगितले, ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखीत नाहीत. आणि दुसरं कारण, त्याला ओळखत नाही. पहा, जर तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही ख्रिस्ती आहात, आणि जर तुम्ही त्या पवित्र आत्म्याला पाहत नसाल, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही त्याला ओळखत नसाल, तर तुम्हाला तो मिळणार नाही. आणि मी असं पाहतो, काही विश्वासणारे लोक त्या पवित्र आत्म्याला ओळखतच नाही. आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी स्पष्ट सांगितलं, ऐका, सार्वकालिक जीवन म्हणजे काय? सार्वकालिक जीवन म्हणजे जो एकच खरा देव आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची ओळख होणे. आणि ती ओळख आम्हाला पवित्र आत्मा करून देतो. तुम्ही जर जग त्याला ओळखत नाही, त्यांना ते कळत नाही. तुम्ही त्यांना पवित्र आत्म्याबद्दल सांगाल, त्यांना दिसत नाही कुठे तो आत्मा, पण तुम्ही त्याला पाहता. वाचलं का 17 वचन पूर्ण? पण तुम्ही त्याला ओळखता. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. तुम्ही त्याला कसं ओळखता प्रियांनो? तुम्ही त्याला विश्वासाने ओळखता. बायबलचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की आम्ही जाणतो विश्वासाने. इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये, इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन काय म्हणतं? विश्वासाने आपल्याला कळते की. पहा, आम्हाला कळते विश्वासाने. काय कळतं? देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, हो, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. जे दिसतं ते दृश्य वस्तूपासून नाही झालं, तर शब्दांनी झालेलं आहे. आणि ते शब्द ह्या शास्त्रामध्ये आहेत. आणि आम्हाला कळतं, आम्ही ओळखतो की देवाचं वचन लिहिलेलं आहे सत्य आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होते, त्यावेळेस ह्या वचनामध्ये लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला कळाल. अरे, देवाचं वचन सांगतं. येशूने स्पष्ट सांगितलं. काय सांगितलं? जे माझ्यावर विश्वास ठेवतील त्या सर्वांना पवित्र आत्मा मिळणार होता, त्याविषयी हे लिहिले. त्या सर्वांना, विश्वास ठेवणाऱ्यांना. आणि हा पवित्र आत्मा विश्वासाने, पॉल म्हणतो, डोळ्याने दिसते तसे आम्ही चालत नाही, तर आम्ही विश्वासाने चालतो. जगातले लोक, त्यांना पवित्र आत्मा दिसत नाही, ते त्याची ओळख ठेवत नाही, त्यांना ते कळत नाही. पण तुम्हाला मला तसं नाही आहे. आम्ही त्याला ओळखतो. आम्ही पवित्र आत्म्याला ओळखतो. प्रियाने, ओळखायला पाहिजे. आणि त्याची ओळख फार महत्वाची आहे. जर आम्ही त्याला ओळखतो, आणि ती ओळख फक्त विश्वासाने,
मी त्यावर सहभागिता विश्वासाने करतो. मला माहित आहे पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे. मला माहिती आहे की पवित्र आत्मा बरोबर मी विश्वासाने सहभागिता, म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट जर मला पवित्र आत्मा सहभागिता करायची आहे तर मला जागा हवी आहे. मी असं कुठेतरी वैयक्तिकरित्या सांगते बसलो पाहिजे. मी त्याच्याबरोबर हो, तो मंडळीमध्ये असताना तुम्हाबरोबर सहभागिता करेल 100%, पण ती वैयक्तिक सहभागिता असणार नाही. ती पर्सनल वैयक्तिक रिलेशनशिप इंटिमसी असणार नाही. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं की मार्काचा शुभवर्तमान 1 अध्यायाच्या 35 वचनामध्ये तो पहाटेच उठून अरण्यामध्ये गेला आणि तो प्रार्थना करत होता. पहाटेच उठून तो अरण्यामध्ये का लोकांबरोबर असताना तिथून तो गेला. त्यांनी ही हॅड अ पर्सनल टाइम. तो डोंगरावर जायचा, तो बागेमध्ये जायचा, तो प्रियांनो रात्रभर प्रार्थना करायचा. शिष्यांपासून वेगळा दूर जाऊन तो बसायचा. आम्हाला माहित आहे पवित्र शास्त्रामध्ये ह्या घटना घडलेल्या आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल पाहतो. ही हॅड अ प्लेस, अ सेपरेट टाइम विथ द लॉर्ड. माझा प्रश्न आहे, तुम्ही प्रभू सांगते एकटा वेळ काढता का? तो ना की पास्टर आमची एकच रूम आहे, आम्हाला वेळ नाही आहे. हे मला एक देवाची सेविका माहिती आहे, मी तिचं नाव विसरलो, पण तिच्या जीवनात तिला 9 लेकरं होते. शी वॉज कदाचित कुठल्या तरी देवाच्या सेवकाचे, आणि तिचे 9च्या 9 लेकरं सेवेमध्ये गेले. ओके. आणि त्या विचार करू शकता त्या काळामध्ये, इट वॉज नॉट नाव, काही वर्षांपूर्वी, ती ॲप्रन तिचा म्हणजे स्वयंपाक करत असताना ती कमरेला ॲप्रन लावायची आणि ती बसायची. आणि ती बसल्यानंतर ती फक्त तो ॲप्रन तोंडावर घ्यायची. याचा अर्थ सगळ्या लेकरांना माहिती आहे मम्मी प्रार्थना करत आहे, प्रभूबरोबर सहभागिता करत आहे. एका खुर्चीवर बसून ती आपल्या डोक्यावर ॲप्रन, यू कॅन. मला आठवतं की मी जेव्हा माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये आमचं घर जेव्हा छोटं होतं, सर्व गोष्टी चालायच्या, बऱ्याच गोष्टी चालायच्या, पण माझा एक कोपरा असायचा. त्या कोपऱ्यामध्ये मी प्रभूकडं सांगती सहभागिता करायचो. त्या एका कोपऱ्यामध्ये बसायचो आणि त्या कोपऱ्यामध्ये प्रभू सांगती सहभागिता करत त्याच्या सांगती वेळ घालवायचो. त्या प्रभूच्या सांगती माझी संगत होती. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुम्ही जागा जर मला सहभागिता करायची तर अलोन विथ गॉड इज व्हेरी इसेन्शियल. देवा सांगते एकटं वेळ घालवणं हे गरजेचं आहे. आणि तिसरं महत्वाची गोष्ट समजून घेणं की तुमच्या शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. 1 कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय आणि 16 वचन. 1 कोरिन्थीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 16 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो. तुम्ही देवाचे मंदिर आहात हे पवित्र शास्त्र सांगतं. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारता, पश्चाताप करून देवाकडे वळता, प्रियानो तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं, देवाचं मंदिर बनतं. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करतो, येऊन वस्ती करतो. तेवढंच वचन आहे का 16 वचन? हे तुम्हाला ठाऊक नाही का? हे तुम्हाला ठाऊक नाही का? काही लोकांना ठाऊक नसेल, आज माहित असेल, पण हे विश्वास ठेवा. एकाच ठिकाणी सांगितलेलं नाहीये. त्याच 1 कोरिन्थीकरास पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 19 वचनात देखील सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायाचं 19 वचन वाचूया. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे तुम्हाला ठाऊक नाही का? ऍक्च्युली 17 वचनापासून तो खूप काही गोष्टी बोलतो. वाचत जाऊया 17 वचनापासून. परंतु जो प्रभूशी जडला
तो व प्रभू एक आत्मा आहे. काय घडलं प्रियांनो, जेव्हा तुम्ही प्रभूला स्वीकारला, तुम्ही प्रभू सांगती जडला, तुम्ही आणि प्रभू एक आत्मा झालेला आहात. देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये वसती. तुम्ही प्रभू सांगते एक आत्मा झालेला आहात. पुढं जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. हा जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करीतो तो आपल्या शरीराबाबत पाप करीतो. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? बा आणि आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या शरीराने देवाचे गौरव करावं. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःचे मालक नाही आहे. तुम्हाला पाहिजे स्वतः काय वाईट वागायचंय तसं तुम्ही वागू शकत नाही आहे. आणि हेच बऱ्याच लोकांना कठीण जातं. ते आपलं समर्पण त्या प्रभूला करत नाहीत. तेव्हा नाही, मी माझ्या ह्या तरुणपणामध्ये मला पाहिजे तसं वागेन. किंवा काल मला एका बापाने, एका वडिलांनी मला फोन केला आणि ते म्हटले की पास्टर, ते पुण्यामधलेच आहेत, कुठल्या तरी चर्चला जातात, माझ्या मुलीला जरा समजावून सांगा, ती आपलं समर्पण देवबापाला करत नाही आहे. म्हटलं का बदल? नाही, तिला असं वाटतं जर तिने आपलं समर्पण प्रभूला करेल तर प्रभू येशू ख्रिस्त तिला तिच्या मनाच्या विरुद्ध विवाह करायला लावेल आणि मग त्यामुळे तिचं नुकसान होईल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, माझा येशू ख्रिस्त उत्तम गोष्टी देणारा देव आहे, पण हा सैतान तिच्या मनामध्ये फसवणारा आहे. त्याने तिच्या मनामध्ये फसवणूक टाकलेली आहे आणि मग तिला ते समर्पण करायला नको आहे. का? कारण तिला तिच्या देहाचे निर्णय करायचे आहेत. आणि असे बरेचसे लोक आहेत, कदाचित हे विवाह संबंधी असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टी संबंधी असेल, जगातल्या काही गोष्टींसंबंधी असेल, त्यांना देवाला समर्पण करायला नको आहे. ते आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करू इच्छितात. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात. आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. तुम्ही विकत घेतलेला आहात. काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला प्रभूला समर्पण करायच्या आहे. हे विसरता कामा नये की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये, देव परमेश्वर, राजांचा राजा देव परमेश्वर तुमच्यामध्ये वस्ती करतो. त्याच्याबरोबर संगत आणि सहभागिता करणं महत्वाचं आहे. चौथी महत्वाची गोष्ट, पवित्र आत्म्यावर संगत करताना आम्ही विसरता कामा नये की हे जे पवित्र शास्त्र आहे, हे पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याने आमच्यासाठी लिहिलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्या वचनाबरोबर संगत करता त्यावेळेला तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर संगत करतात. दुसरे तिमोथेला पत्र याचा 3रा अध्याय 15, 16 आणि 17 वचन आपण वाचून ऐकूया. दुसरे तिमोथेला पत्र याचा 3रा अध्याय 15, 16 आणि 17 वचन. त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, प्रत्येक परमेश्वर प्रेरित, थोडक्यात पॉल इथं सांगत आहे, हे जे शास्त्र आहे हे परमेश्वराने प्रेरित केलेले, पवित्र आत्म्याने प्रेरित केलेलं आहे. हे जे शास्त्र आहे आत्म्याच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे. ते सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण आणि नीती शिक्षण याकरिता उपयोग आहे. ह्या करता हे उपयोगी आहे. त्यामुळे देवाचा सेवक पूर्ण होतो असं लिहिलेलं आहे. सेवेसाठी सज्ज होतो असं लिहिलेलं आहे. म्हणजे आता मग काय लोक काय करतात, आता पवित्र आत्म्याने बायबल लिहिलेलं आहे, आता मला पवित्र आत्म्याची गरज नाही. हीच फार मोठी चूक आहे. प्रियानो, या जगामध्ये तुम्हाला सांगतो बरेचसे लेखक आहेत, बऱ्याचशा लेखकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, बरेचसे आहेत. अगदी ख्रिस्ती लेखक आहेत, पु ल देशपांडे सारखे लेखक आहेत, प्र के अत्रे सारखे लेखक आहेत,
त्यांनी खूप चांगले चांगले पुस्तकं लिहिलेली आहे. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, ह्या जगाचे सर्व लेखक जे आता हयात नाहीत त्यांची पुस्तकं अजूनही आहेत. पण हे एक असं पुस्तक आहे ज्याचा लेखक, ही जी प्रेरणा त्याने माणसाला दिली, पण तो पवित्र आत्मा जो लेखक आहे तुम्हाला शिकवण्यासाठी आज देखील उपलब्ध आहे. आणि म्हणून पॉल इफिस्कराच्या मंडळीला म्हणतो की पित्या, ह्यांना ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा दे, यासाठी की त्यांचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होऊन तुझी जी आशा आहे ती त्यांना समजून यावी, तुझ्या गौरवाची संपत्ती किती महान आहे त्यांना समजावं. पॉल त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा अम्माऊस गावातल्या शिष्यांबरोबर चालत होता त्यावेळेस त्यांनी त्यांचे डोळे उघडले, तोपर्यंत त्यांना कळत नव्हतं. बायबलचं वचन म्हणतं लुकाच्या मला वाटतं 24 अध्यायामध्ये त्याने त्या शिष्यांचे 45 वचनामध्ये की त्याने शिष्यांचे डोळे उघडले, ह्यासाठी त्यांना शास्त्र समजावं. शास्त्र समजण्यासाठी प्रियांनो आम्हाला देवाच्या वचनाची, आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. हा एक कारण पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे. पण आम्ही जेव्हा पवित्र वचनाबरोबर देवाच्या आत्म्याबरोबर सहभागिता करतो, देवाचा आत्मा आम्हाला सांगती बोलतो. 2 पेत्रचा 1 अध्याय आणि मला वाटतं 19 वचनापासून पुढे काही वचन वाचू. 19 ते 21 3 वचन आपण वाचूया. 2 पेत्र याचा 1 अध्याय 19 ते 21 वचन. शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आम्हाजवळ आहे. पहा, आमच्या जवळ देवाचे वचन आहे. ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. स्वतःच्या कल्पनेने देवाचं शास्त्र आम्हाला समजू शकत नाही. तुमच्या कल्पनेने कोणालाच ते समजू शकत नाही. पुढं, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. लक्षात ठेवा, हा जो संदेश आहे देवाचं वचन आहे, मनुष्याच्या इच्छेने आला नाही. कारण तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. देवापासून आलेला हा संदेश सांगितला, हा पवित्र आत्म्याने लिहिलेला 20 वचन त्यातलंच वाचलं का प्रियांनो? आम्हाला पाहायला मिळतं की ह्या वचनांमध्ये की देवाच्या आत्म्याने आम्हाला सांगते देवाचं वचन दिलेलं आहे, देवाच्या आत्म्याने. पण हा देवाचा आत्मा देवाच्या वचनाचं प्रगटीकरण आम्हाला देतो, देवाच्या वचनाचं मार्गदर्शन आम्हाला देतो. आम्ही देवाचं वचन स्वीकारावं ही देवाची इच्छा आहे. देवाच्या वचनामध्ये आज मला सहभागितेबद्दल मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट की तुमची पवित्र आत्म्यावरची सहभागिता ही विश्वासाने व्हायला पाहिजे, तुमची जागा असली पाहिजे. मी तुम्हाला ही सांगितलं की पवित्र आत्म्याबरोबर जेव्हा तुम्ही सहभागिता करता त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि तुम्हाला हे सांगितलं जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचता तुम्ही देवाच्या आत्म्याला मागायला पाहिजे, देवाच्या आत्म्या मला हे समजू दे, मला हे कळू दे, ह्या वचनाचा मला अभ्यास होऊ दे. आणि मग देवाचा आत्मा आणि तुम्ही त्याबरोबर सहभागिता करता. पण अजून मला 3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, महत्वाच्या आहेत प्रियांनो, की तुम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करू शकता. हो, कारण तो व्यक्ती आहे म्हणून. जर ते सामर्थ्य असलं तर खिन्न भिन्न झाला नसता. फक्त व्यक्तीच खिन्न होतो. खिन्न म्हणजे काय? त्याला खेद वाटतो, त्याला वाईट वाटतं, त्याला दुःख वाटतं, तो खिन्न होतो. आणि बायबलचं वाटतं की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. इफिस्करासपत्राचा 4 अध्याय आणि 30 वचन आम्हाला सांगतं. इफिस्करासपत्र याचा 4 अध्याय आणि 30 वचन. देवाच्या
पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हा, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. ऐका, देवाच्या आत्म्याने तुम्ही मुद्रित झालेला आहे. त्या आत्म्याला खिन्न, त्याला खेद देऊ नका. डू नॉट ग्रीव द होली स्पिरिट. मी ग्रीविंगच्या बद्दल अभ्यास करतो किंवा मी पाहिलंय प्रियांनो, ज्यावेळेस एखाद्या परिवारामधला एखादा व्यक्ती ज्यावेळेस मरण पावतो आणि मग त्या कुटुंबामधले लोक जे ग्रीविंग करतात, जे त्यांना ते दुःख होतं, भयानक दुःख असतं. इथं देवाचा आत्मा जो तुमच्यामध्ये वस्ती करतो त्याला तुम्ही त्याला खिन्न करू नका. पवित्र शास्त्रामध्ये ऍक्च्युली जर तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेला तर देवबाप खिन्न झाला, त्याला खेद वाटला. वाचूया आपण देवाचं वचन. मला वाटतं उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन. ऍक्च्युली 3ऱ्या वचनात तो म्हणतो की माझा आत्मा मनुष्याबरोबर सर्वदा वाद करत राहणार नाही, कारण मनुष्य हा देह आहे. पण 6व्या वचनात तो काय म्हणतो पहा. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला. अनुताप, ऍक्च्युली ग्रीव जो शब्द वापरलेला आहे, ही ग्रीव, त्याला खेद झाला. हा, आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. खेद झाला. ही वॉज ग्रीव्ड. आणि आम्हाला माहित आहे जेव्हा त्याला खेद झाला, ऍक्च्युली त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचंच काम आहे प्रियांनो. 3रं वचन वाचा ना, 3रं वचन त्यातलंच. ओके. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे मनुष्य भ्रांत झाल्यामुळे तो भ्रांत झालेला आहे. हा, माझ्या आत्म्याचे त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. ऍक्च्युली मला माहित नाही ह्या भाषांतरात असं लिहिलेलं आहे, पण रमाबाई म्हणते की माझा आत्मा सर्व काळ वाद करणार नाही. म्हणजे देवाचा आत्मा तो लोकांसंगती वाद कर. देवाचा आत्मा काम करत होता प्रियांनो. जुन्या करारामध्ये देखील तो लोकांना सांगत होता की हे असं करू नका, पण त्यांना खेद झाला होता. सॉरी, देवाच्या आत्म्याला. पण ते लोक भ्रमिष्ट झाले. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना सर्वदा वाईट होते. प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्या विचारांवर नियंत्रण ते करू शकले नाही, कारण ते फक्त देह होते, त्यांना शक्य नव्हतं. पण देवास्तुती असो, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तुम्ही फक्त देह नाही आहे, तुमच्यामध्ये 1/3 नवा जन्म पावलेला नवीन आत्मा आहे. देवाचा आत्मा आहे. देव सदृश नवा मनुष्य आहे. प्रियांनो, यशया देखील ह्या खेदाबद्दल लिहितो आणि माझी इच्छा आहे की आपण ते वचन वाचावं. यशयाचं पुस्तक याचा 63वा अध्याय आणि 10वं वचन. यशया 63 वचन 10. यशयाचं पुस्तक याचा 63वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आत्मा खिन्न झाला किंवा खेद झाल्यानंतर काय घडलं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे प्रियांनो. फार ते गरजेचं आहे. ओके. तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले. त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केलं. त्यांनी बंड केलं आणि पवित्र आत्म्याला खिन्न केलं. आणि काय घडलं? तेव्हा तो उलटला. बापरे, पवित्र आत्मा उलटला व त्यांचा शत्रू बनला. आणि पवित्र आत्मा ज्या लोकांना जीवन देण्यासाठी आला होता, सुटका देण्यासाठी आला होता, ज्या लोकांना वतनी देशात घेऊन जाण्यासाठी आला होता, त्यांचाच शत्रू बनला. बाप, तो स्वतः त्याची लढला. अरे बापरे, काय होतं खिन्न? ज्यावेळेस पवित्र आत्मा खिन्न होतो, माझ्या भावानं बहिण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पॉल हे लिहितो की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, त्याचं हे पार्श्वभूमी विसरू नका. आणि त्या अध्यायामध्ये पुढं लिहिलेलं आहे की तो खिन्न झाला, त्यांच्या विरुद्ध तो भांडला. पण मग देवाने परत प्रियांनो, देवाला असं लिहिलेलं, देवाला आपला करार आठवला, देवाला आपलं जे बोलणं ते आठवलं. आणि मग 14 वचन सांगतं. काय सांगतं 14 वचन त्यातलं? खोऱ्यात उतरणाऱ्या
गुराप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यास विश्रांतीस आणले. पहा, या प्रकारे तो खिन्न झाला होता, तो खेद त्याला आला होता. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कुठल्याही कारणाने, आपण पाहणार आहोत कशामुळे पवित्र आत्मा खिन्न होतो. मी काही गोष्टी तुम्हासाठी वाचणार आहे प्रियांनो. पण जर तुम्ही त्याला खिन्न केलं असेल तर तो परत तुम्हाला विसावा देण्यासाठी, खिन्न आत्म्याला तुम्ही परत तो विसावा देण्यासाठी तुमच्यासाठी आहे. त्याच्या आत्म्याने त्यांना विसाव्यामध्ये चालवलं. 14 वचन वाचलं, परत एकदा वाचा. खोऱ्यात उतरणाऱ्या गुराप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यास विश्रांतीस आणले. या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे म्हणून तू आपल्या लोकास नेले. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देवाचा आत्मा खिन्न झाला, तो त्यांचा शत्रू बनला, त्यांच्या विरोधात तो लढला. पण देवाचा आत्मा परत त्यांना चालवलं, त्यांना परत विसाव्यात घेऊन गेलं. पण आज देवाचा आत्मा का खिन्न होतो ह्याबद्दल पावलाने लिहिलेलं आहे. आपण वाचूया प्रियांनो. माझी इच्छा इफिस्करास पत्राचा 4था अध्याय, ऍक्च्युली मगाशी आपण 30 वचन वाचलं, पण 26व्या वचनापासून त्या वचनांमध्ये तो खिन्न का होतो. आणि मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी त्याला खिन्न केलेलं आहे, देवाच्या आत्म्याला खिन्न केलेलं आहे. वाचूया आपण काही गोष्टी त्यापासून. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. कधी कधी काही लोक इतके रागिष्ट असतात, आपलं जीवन ते बदलत नाही. ते आपल्या रागाबद्दल फार अभिमान, माझा राग तुला माहित नाही, माझ्या वडिलांचा राग तुला माहित नाही. लक्षात ठेवा, त्या रागावर सूर्य मावळू देऊ नका, तो चांगला नाहीये. रागवा, पण रागावर सूर्य मावळता कामा नाही. पुढे जाऊया प्रियांनो. हा, आणि सैतानाला वाव देऊ नका. त्यामुळं सैतानाला वाव मिळतो. वाचत जाऊ. हा, चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, बर, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे. म्हणून जे चांगले ते आपल्या हाताने करून उद्योग करीत राहावे. उद्योगी असा, काहीतरी करत राहा. ज्या वेळेला तुम्ही काही करत नाही, उद्योग करत नाही, त्या वेळेला तुम्ही चांगली गोष्ट करत नाही. पुढे वाचत जाऊ. हा, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो. आता या ठिकाणी हे फार महत्वाचं, कसलेच कुचके, तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो. हा, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. ऐका प्रियांनो, ज्या वेळेस तुमच्या मुखातून कुचके भाषण बाहेर येतं त्यावेळेस देवाचा आत्मा खिन्न होतो. आणि मला सांगू द्या की बहुत लोक आपल्या ह्या जिव्हेला सांभाळत नाही, आपल्या जिव्हेला ते सुरक्षित ठेवत नाहीत. ते आपल्या मुखामधून नको त्या गोष्टी बोलत राहतात. वाचत जाऊया. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हा, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याचे योग्य मुद्रित झाला आहात. पुढे वाचत जाऊया. सर्व प्रकारचे कडूपण, सर प्रियांना खिन्न होण्याचं कारण मनामध्ये असलेलं कडूपण. कडू कधी पण येतं माहिती आहे का? ज्यावेळेस पित्त होतं ना त्यावेळेस कडू उलट्या होतात. आणि काही लोकांच्या जीवनामध्ये हे कडूपण तोंडावाटे बाहेर पडतं लोकांमध्ये, कारण ते क्षमा करत नाहीत. पुढं संताप, क्रोध, गलबला गलबला व निंदा व निंदा. निंदेतो तर काय बोलू नका, ह्याच्याबद्दल त्याच्या सांगते, त्याच्याबद्दल निंदा. प्रियांनो, निंदा भयानक आहे. पौल म्हणतो त्यांनी निंदा करून देण्याचं सोडा म्हणून त्याला मी सैतानाच्या अधीन केलेलं आहे. बाप रे प्रियांनो, निंदा ही भयानक गोष्ट आहे. पण काही लोक, त्या लोकांना ती सवय लागलेली आहे. त्यांना असं वाटतं की आपण दुसऱ्यांबद्दल निंदा करत राहणं म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्या भावनेनं पवित्र आत्मा खिन्न होतो, देवाचा आत्मा खिन्न होतो. पुढे वाचा ब्रदर. निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत. आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. तुम्ही उपकारिक आणि कनवाळू बना. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करत नाही प्रियांनो, पवित्र आत्मा खिन्न होतो, देवाचा आत्मा खिन्न होतो. मनापासून क्षमा करत नाही.
काही काही लोकांना हे समजत पण नाही, ते आपल्या मनामध्ये तसंच ठेवतात. नाही, त्यांनी तसं वागलं ना, मग मी असं वागेन, किंवा त्यांच्या सांगती मी बोलणारच नाही, मी त्यांच्या सांगती राहणारच नाही, मनामध्ये ठेवतात. आणि मग एक दिवस सैतानाला संधी मिळते. प्रियांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो, त्या सैतानाला संधी देऊ नका. एक दिवस त्या सैतानाला संधी मिळते आणि तो हल्ला करतो. प्रभू येशू ख्रिस्तानी सांगितलं, जर तू आपल्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही तर तुझे तसेच होईल, हाल हाल करणाऱ्याच्या हातात सोपवण्यात येईल. काही काही लोक आपल्या मनामध्ये, नाही त्या व्यक्तीला मी क्षमाच करणार नाही, असे असे लोक मी पाहिलेले आहेत, असे परिवार मी पाहतो. मी आज तुम्हाला विनंती करतो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाचा आत्मा प्रियांनो सहभागितेसाठी दिलेला आहे. बायबलचं अजून एक वचन सांगतं की आम्ही पवित्र आत्म्याविरुद्ध लबाडी करू शकतो. प्रेषणांची कृत्ये 5 अध्याय 3 वचन. आम्हाला हनन्या आणि सपीराचं जीवन माहित आहे की त्यांनी देवाच्या आत्म्याविरुद्ध लबाडी केली आणि त्यांना त्याचं फळ भोगावं लागलं. नक्की. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? तुझे मन का भरवलेलं आहे? सैताने तुझं मन, हा सैतान आहे, देवाच्या आत्म्याविषयी लबाडी करायला लावतो आणि त्याच्या जीवनामध्ये प्रियांनो त्याचा परिणाम आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, सरते शेवटी अजून एक गोष्ट सांगून मी थांबू इच्छितो पवित्र आत्म्याविषयीच्या बाबतीमध्ये, आणि ती म्हणजे पवित्र आत्म्याला विझवणं. त्याला विझवू नका. काही जरी झालं तरी प्रियांनो, पवित्र आत्मा हा विझला गेला नाही पाहिजे. पहिले थेसलोनिकरासपत्र 5 अध्याय 19 वचन. पहिले थेसलोनिकरासपत्राचा 5 अध्याय 19 वचन. पहिले थेसलोनिकरासपत्र याचा 5 अध्याय आणि 19 वचन. आत्म्याला विझवू नका असं म्हटलेलं आहे. आत्म्याला विझवू नका म्हणजे तुम्ही आणि मी आत्म्याला विझवू शकतो. म्हणजे काय हो? जो आत्मा आमच्यामध्ये पेटलेला आहे त्याला आम्ही थंड करू शकतो, त्याला आम्ही थांबवू शकतो. आम्ही ह्या देहाच्या गोष्टी करत असताना आत्म्याच्या कार्याला विरोध करू शकतो, थांबवू शकतो. देवाची इच्छा नाहीये तर 16 वचनापासून वाचत जाऊया. 16 वचनापासून. सर्वदा आनंदित असा, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. जेव्हा तुम्ही उपकार स्तुती करता त्या पवित्र आत्म्याचं कार्य वाढायला लागतं. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका. ज्या वेळेला तुम्ही संदेशाचा धिक्कार करता, तुम्ही संदेशाचा धिक्कार करता, देवाच्या वचनाचा धिक्कार करता. तुम्हाला माहित आहे का प्रियांनो, योशवाडाने म्हटलं की संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही विजयशाली व्हाल. पुढे वाचूया. सर्व गोष्टींची पारख करा. पारख करायला सांगितलेलं आहे. बा, चांगले ते बळकट धरा, चांगलं ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. हा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो. हालेलुया. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावी. 23 वचन वाचलं. 22 वचनापर्यंत सांगितलं, प्रियांनो, शांतीचा देव तुमच्या बरोबर राहो. देवाचा आत्मा तुमच्यावर राहू इच्छितो. तुम्हाला एकच विनंती करतो, आजच्या ह्या दिवसामध्ये माझ्या भावांनो बहिणो, पवित्र आत्म्याबरोबर संगती करा, सहभागिता करा. ती विश्वासाने करायची आहे. एक जागा निवडायची, पण यू हॅव फेलोशिप विथ द होली स्पिरिट. देवाचा आत्मा देवाने आम्हाला ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही असताना पण पवित्र आत्म्याबरोबर संगती करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण प्रार्थना करूया आणि देवबापाला मागूया. जर तुम्हाला ह्याबद्दल अधिक काही माहिती हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही फोन नंबर्स आहेत. त्या ठिकाणी फोन नंबरमध्ये तुम्ही तुमचे फोन करू शकता. तसंच आम्ही त्या ठिकाणी प्रियांनो बहुत लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. प्रार्थनाचे एक लिंक देखील टाकलेली आहे. त्या लिंकमध्ये तुम्ही तुमचे नावं भरू शकता, प्रार्थना विनंती देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. कोणीतरी तुम्हाला फोन करून प्रार्थना करेल आणि तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत. जर कोणालाही कुठल्याही प्रकारे मार्गदर्शनाची गरज आहे तर आमचे लोक उपलब्ध आहेत, काही व्हॉलेंटियर्स उपलब्ध आहेत, ते तुम्हाला मदत करतील. यावेळेला आपण प्रार्थना करूया.
सर्व समर्थ राजांच्या राजा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आज परत एकदा तू नव्या रीतीने आमच्या जीवनासंगती बोललेला आहे. बापा, आम्ही आज मागतो की आमच्या जीवनामध्ये तुझ्याबरोबरची संगती आणि सहभागिता अधिक खोलपर्यंत वाहू दे. पित्या, ती एक जवळीक आम्ही तुझ्याबरोबर साधावी असं होऊ दे. आणि आम्ही कधीच विसरू नये की आमची शरीर हे पवित्र आत्म्याची मंदिर आहे. देव आमच्या बरोबर वस्ती करतो आणि त्याला त्याचं काम करून घ्यायचंय. पित्या, येत्या दिवसात तुझी वाणी ऐकण्यासाठी, आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. परत एकदा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. जनावाला मान, महिमा, सन्मान आणि गौरव देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक यू.